मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 76 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. नव्हे कर्म ना धर्म ना योग काही, नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की माणसाकडून योग्य कर्म, धर्म किंवा योग साधना नीट होत नाहीत. सुख दुःखाचे भोग किंवा वैराग्य यासारख्या गोष्टीही योग्यरित्या घडत नाहीत. अशा परिस्थितीत तू फक्त ईश्वर नामस्मरणावर दृढ विश्वास ठेव. श्रीरामाच्या नामाचं चिंतन सकाळी उठताच करावं. मित्रांनो, जीवनात बऱ्याचदा माणसाकडनं योग्य कर्म केली जात नाहीत. योग्य धर्म अर्थात कर्तव्य पाळली जात नाहीत. आवश्यक योग साधना अर्थात आध्यात्मिक अभ्यास केला जात नाही. ना चांगले वाईट भोग भोगून होतात, ना त्याग केला जातो. थोडक्यात कोणतीच गोष्ट यथासांग पार पडत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे ज्ञानाचा अभाव. अशा परिस्थितीत समर्थ रामदास स्वामी नाम साधनेवर भर देण्यास सांगतात. कारण नामस्मरणाची साधना ही अत्यंत सोपी परंतु तितकीच प्रभावी आहे. प्रभात काळी चित्तवृत्ती शांत असते, तेव्हा नामस्मरण करावं. जर सकाळी उठताच आपण राम नामाचं स्मरण करण्यास सुरुवात केली तर संपूर्ण दिवसात राम नाम आपल्या मुखात बसतं, ज्यामुळे चालता फिरता आणि आपलं दैनंदिन कार्य करता सातत्याने दिवसभर आपण राम नाम घेत राहतो. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि व्यक्ति से योग्य कर्म, धर्म या योग साधना ठीक से नहीं हो पाती. सुख दुख का भोग या वैराग्य जैसी बातें भी ठीक से नहीं होती. ऐसी स्थिति में बस भगवान के नामस्मरण पर दृढ़ विश्वास रखे. श्री राम के नाम का ध्यान सुबह उठते ही करना चाहिए. दोस्तों, जीवन में कई बार लोग सही कर्म नहीं करते, सही धर्म यानी कर्तव्यों का पालन नहीं करते और जरूरी योग साधना यानी आध्यात्मिक अभ्यास नहीं करते. ना तो अच्छी और बुरी चीजों का योग्य फल मिलता है, ना ही त्याग किया जाता है. संक्षेप में कुछ भी ठीक से पूरा नहीं होता है. इसका मुख्य कारण ज्ञान की कमी. ऐसी स्थिति में समर्थ रामदास स्वामी नाम साधना पर जोर देने की सलाह देते हैं, क्योंकि नाम जाप की साधना बहुत सरल है पर उतनी ही प्रभावी. नाम का जाप सुबह के समय करना चाहिए जब मन शांत हो. अगर सुबह उठते ही राम का नाम जपना शुरू कर दिया जाए तो दिन भर राम का नाम हमारे मुंह में रहेगा, ताकि चलते फिरते और अपने रोज के काम करते हुए हम दिन भर लगातार राम नाम का जाप करते रहे. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, humans are unable to perform righteous deeds, ritual duties, or yoga practices properly. Even things like experiencing pleasure and pain or developing detachment do not happen properly. In such a situation, you should place your firm faith in remembering God's name. One should always chant name of Sri Ram as soon as waking up in the morning. Friends, in life, people often fail to perform the right actions, observe their proper duties, or engage in necessary spiritual practices. Neither good nor bad consequences are experienced, nor is any sacrifice made. In short, nothing is accomplished properly. The main reason for this is lack of knowledge. In such circumstances, Samartha Ramdas Swami advises to focus on the practice of chanting God's name, because the practice of chanting is extremely simple yet equally effective. The name of God should be chanted in the morning when the mind is calm. If you start chanting Rama's name first thing in the morning, the name of Ram will remain on your lips throughout the day, so that while walking,
moving and doing our daily work, we continuously chant Ram Naam throughout the day. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.